पैसे येतात महिलाचे, अर्ध्या महिलाचे येतात नाही. हे असं काय चालू आहे? म्हणजे आम्हाला बी समजायला पाहिजे. एवढी गर्दी हे सकाळचे बाय उपाशी ताणीला भुकीला येतात. तो लहानच बाहेर छोटे छोटे मुलं बाहेर घेऊन आले. थंडीचं वातावरण आहे, यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? मग हे अर्ध्या म्हणजे पैसे आले नाही, अर्धे आले नाही आले, याचं काय हे करू? हे बाया सकाळचे आलेले आहेत सगळेजण. आम्हाला लाडकी बहीण नाही भेटली तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या भावाला मार खायला पाहिजे. आम्ही लाडकी बहिणीच्या पैशावर याच्यावर आम्ही जिवंत नाही आहे. आम्ही शेतकरी पोशिंदा आहे. तो शेतकऱ्याचा भाव देईन तो आम्ही तर जसं चाललं तो तरी पुढे जाईन बघ एवढं. त्या पोट भरीन तो शेतकऱ्याचा. शेतकरी बरेच असे आहे की जीव पाच घेतात, गळापास कर्ज माफी वगैरे हे असं असतं. त्यांचं काय होतं, लाडकी बहीण आम्हाला नसली तरी चालेल, लाडकी बहीण नसली तरी चालेल, पण आम्हाला शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. नोव्हेंबर महिन्यापासून पैसे नाही आहे आणि आम्ही माझ्या नावावर काहीच नाही आहे. आम्ही KYC पूर्ण केली आहे तरी आमची KYC चुकली आहे का नाही चुकली आहे अंगणवाडी सेविका बी सांगत नाही. इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही. मग एक तर सगळ्या महिलांना द्या आणि तर कोणालाच देऊ नका. गरजू महिलांना द्या. बाकीच्या महिलांना पडतात आणि बाकीच्या महिलांना पडत नाही असं का? कशाबद्दल तुझा भाव व्हावा? हा कधीपासून पडलेले पैसे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3रा महिना संपण्यात आला. KYC चुकल्याचं सांगितलं होतं तुमचं? तसं बी सांगत नाही आहे. भरपूर ठिकाणी एरंडोलला बी तहसीलदार ऑफिसला तक्रार नोंदण्यात आली आहे. तिथं बी त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. पावळा माझे पैसे 2 महिन्याचे आलेले नाही आहे. मला 1 रुपया भेटलेला नाही आहे. मी काका करते आहे पण माझे पैसे आम्हाला भेटलेले. आमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तिचा अंगठा नाही आहे, तिला गुडघ्याला पैसे भेटत नाही. आम्हाला पैशाची आवश्यकता पाहिजे आहे. आम्हाला पैशाची आवश्यकता पाहिजे आहे. आम्हाला पैसे आत्ताच पाहिजे. आम्ही KYC 2 वेळा केलं, आमचे पैसे ओके आहे. पण आम्हाला बँकाला पैसे म्हणता का तुमचे पैसे पडले नाही, तुम्ही वरून जाऊन सांगून द्या. आम्ही कोणता न्याय करायचा सांगा ना. आम्ही कोणता न्याय करायचा? कधीपासून पैसे पडत नाही? अजून जानेवारी डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे. जानेवारी संपला नाही तरी अजून? जानेवारी संपत आलेले आहे पण डिसेंबरच्या जानेवारी महिन्यात 2 महिन्याचे पैसे आलेले नाही. आम्हाला 2 महिन्याचे पैसे पाहिजे. नाव काय तुमचं? कल्पना विजय जैन, पाळोळा, मावीनगर मध्ये राहते मी. माझं नाव आणि तर माझं मी खंडाळ्याहून आले दादा. आम्हाला काहीच नाही, शेत नाही, घरी नोकरीवर पण नाही आम्हाला. मग लाडकी बहिणीचे पैसे का नाही मिळत आहे बा? आम्ही KYC पण केले. मग सरकार अशी योजना काढतात, मग गरीब लोकांची चुका होतात ना अशात. आम्ही रोज बुडून इथं आलाय. आम्ही गरीब लोक आहे भरपूर. आमच्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही किती दिवसापासून चक्रा मारताय? बस 4-5 चक्र झाले आमच्या इथं. काय करत होता अधिकारी लोक? अधिकारी काय सांगताय? या ठिकाणी नाही म्हणताय, बाराडीच्या बायांकडे जावं असं सांगताय. आमच्या गावच्या बाया पण घेता नाहीये. यायला येतीलच ना ते 15 दिवसानं आमच्याकडे. तेव्हा आम्ही विचारू आम्ही लाडकी बहीण आहे का दुश्मन बहीण आहे, ते आम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला आम्ही पैसे घरी मागायला आले नव्हते. आम्हाला पैसे तुम्ही स्वतःहून चालू केले. म्हणजे त्याच्यामध्ये तुझा भाव कशाबद्दल? तुम्ही सारख्या बहिणी सारखं ठेवा. त्याच्यामध्ये पैशावाल्या बहिणींना पडताय आणि ज्या बायांना गरज आहे अत्यंत त्यांना. आज मी कामाचा वका बंद करून इथं आली आहे. त्यांच्या घरी काही पण नाही, त्यांना का माझ्याबरोबर माझी गतिमंत मुलगी आली, तिथं बाहेर बसून आली मी तिला. पैसे नाही आणि ज्यांना गरज नाहीये त्यांना पैसे पडताय. हे कोणता न्याय आहे? सरांना फक्त आमची एकच विनंती आहे, आता एवढ्या सगळ्या जणांचा फॉर्म जमा केले ना तर ते आमचा बी फॉर्म जमा करायला पाहिजे. हीच विनंती आहे आमचीवाली. ज्यांना गरज आहे त्यांना बी पैसे पाहिजे. कधीपासून पैसे पडत नाही? आमचे 3-4